नागपूरच्या सावनेरमध्ये महिलेनं भाजपचे आमदार आशिष देशमुखांसमोर केला आक्रोश। माझा मुलगा हरवला असं म्हणत महिलेचा देशमुखांसमोर आक्रोश। व्हिडिओ व्हायरल। म्हणणं न ऐकताच आशिष देशमुख निघून गेले। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची मागणी। कोल्हापूर विमानतळाच्या शेजारील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी तामगावच्या ग्रामस्थांचं आंदोलन। विमानतळ विस्तारीकरणात रस्ता बंद झाल्याने गावकऱ्यांना वाहतुकीसाठी अडचण। वर्षभरापासून विमानतळ प्रशासनाने रस्ता बंद केल्यानं ग्रामस्थ आक्रमक। आमची जमीन घेऊन आम्हालाच रस्ता नाही, रस्ता बंद केल्यानं रुग्ण शाळकरी मुलांचे हाल होत आहेत। ग्रामस्थांच्या व्यथा। निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा। अमित साटम विरोधात बोरिवलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित साटम यांचं पोस्टर फाडलं। अमित साटम आणि असलम शेख यांच्यातील वाद कायम। भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी दानवे आणि लोणीकर एकाच मंचावर। लोणीकर भोकरदनमध्ये येताच रावसाहेब दानवे यांनी घेतली गळाभेट, तर दोघांमध्ये मंचावर चर्चा। भाजप शिवसेना आणि रिपाईकडून भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला। भोकरदन शहरातून ढोल ताशाच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन। खासदार बजरंग सोनावणेंकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी। मनानं बदलून गेला तर ठीक, नाही तर त्याचा काय तो कार्यक्रम करायचा तो करेल। सोनावणेंचं वक्तव्य। 2 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप। सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत उदयनराजे शिवेंद्रराजे एकत्र आल्यानं अपक्ष उमेदवार वाढले। अपक्ष उमेदवारांकडून बॅनरवर दोन्ही राजेंचे फोटो। भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत वाढ। 75 अपक्ष उमेदवारांना शांत करण्यात यश। धाराशिवच्या कळंबमध्ये पैसे वाटपावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले। पैसे वाटल्याच्या आरोपातून भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण। निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा आरोप। यवतमाळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या महेश पवारांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने नाराज पदाधिकाऱ्यांची बंडखोरी। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत रंगतदार राजकीय खेळी होणार। भाजपचे शिलेदार कमळ चिन्ह सोडून धनुष्यबाण चिन्हावर लढणार। राजू कीर आणि मेधा कुलकर्णी धनुष्यबाण चिन्हावर लढणार। लोणावळ्यात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती। काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात निवडणुकीच्या रिंगणात। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही भूकंपाचे सौम्य धक्के। खासदार बळवंत वानखेडेंनी शिवणगावात भेट देत प्रशासनाशी चर्चा केली आहे। हिंगणघाट येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। प्रचार सभेला आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती। कॉर्नर सभातून उमेदवारांचा प्रचार। हिंगणघाटात भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गटात चुरशीची लढत। सोलापूरच्या करमाळ्यात माजी मंत्री महादेव जानकरांकडून राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ। नागनाथ मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ। परळी नगर परिषदेतील पवारांचे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं निवडणूक आयोगाला पत्र। जे लोकसभेला आणि विधानसभेला घडलं ते पुन्हा परळीत घडू देऊ नका। सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त वाढवा, आयोगाला असं पत्र। कोपरगाव नगर पालघरच्या बोईसर जवळ असलेल्या परनाळीत 2 गटात तुंबळ हाणामारी। परनाळीत साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीवेळी राडा। हाणामारीत 3 ते 4 जण गंभीर जखमी। सावनेरमधील नरेंद्र पिंपळे, अमित राय यांच्या भाजप प्रवेशाला आमदार आशिष देशमुखांचा विरोध। नरेंद्र पिंपळे, अमित राय काँग्रेसमधून 2 दिवसांपूर्वी भाजपात आले। 2 दिवसात प्रवेश रद्द करावा, अन्यथा सत्याग्रह करणार, देशमुखांचा इशारा। अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड। चंद्रशेखर घुले पाटील अजित पवारांचे खंदे समर्थक। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झालं होतं। काँग्रेस उमेदवारासाठी हर्षवर्धन सपकाळांचा प्रचार। वसमतनगर अध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा अब्दुल हाफिज यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती। नागपुरात साक्षगंधाच्या कार्यक्रमात गोळीबार, 4 जण जखमी। पैशाच्या वादातून रविवारी दुपारी घटना घडली। 5 जणांवर गुन्हे दाखल। पुण्याच्या औंधमधील सिंधी कॉलनीत बिबट्याचा वावर। वन विभागाचे रात्रभर सिंध सोसायटी, वेताळ टेकडी भागात सर्च ऑपरेशन। चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। नारायण गेडाम असं या शेतकऱ्याचं नाव। वाघाला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी। वाशिममध्ये ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू। अकोला हैदराबाद महामार्गावर वाशिमजवळ अपघात। 2 बिबट्यांनी ट्रकची धडक बसल्याची प्राथमिक माहिती, तर एका बिबट्याचा मृत्यू, 1 बिबट्या जखमी।
नाशिकच्या येवलामधील ममदापुरात श्वानाच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी। येवला तालुका ग्रामीण रुग्णालयात मुलावर उपचार सुरू। भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। रत्नागिरीत रेल्वे पोलिसांनी वाचवले रेल्वेतून उतरताना पडलेल्या प्रवाशाचे प्राण। कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव येथील घटना। कोकण कन्या एक्सप्रेसमधून उतरणाऱ्या एका प्रवाशाचा गेला होता तोल। प्रवाशाचे प्राण वाचवतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद। थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी तात्काळ भरा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा जालना शहरवासियांना इशारा। जालन्याच्या बदनापूरमधील घोटण गावातील शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागेवर जेसीबी चालवला। विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर चालवला जेसीबी। बागेतील 1,500 केळीची झाडं जमीनदोस्त। बाजारात केळीला भाव नसल्याने हा निर्णय। शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान। सोलापूरच्या करमाळ्यातील शेतकऱ्याने केळीच्या बागांवर रोटावेटर फिरवला। उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल। समाधानकारक दर मिळत नसल्याने केळी उत्पादक निराश। अक्कलकोट तालुक्यात कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर चालवला। शेतकऱ्याने 6 एकर कांदा नष्ट केला। अक्कलकोट तालुक्यातील खानापूर येथील रविकांत कुरे असं शेतकऱ्याचं नाव। नागपुरात 18 महिन्यात 11 कोटींचे ड्रग्ज जप्त। नागपूर पोलिसांची 18 महिन्यात मोठी कारवाई। ड्रग्ज कारवाईत 1022 आरोपींना अटक। चिपळूणच्या खेडी एमआयडीसी मधील 3M पेपर मिल कंपनीला भीषण आग। कागदाचा साठा असल्याने आग भडकली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं। दुबईतील ट्रायथलॉन स्पर्धेत पुण्यातील ताम्हाणे पितापुत्राची दमदार कामगिरी। अपर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी वयाच्या 58व्या वर्षी मुलासोबत दुबईतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा झेंडा रोवला। लातूरच्या एमआयडीसी हडको कॉलनीतील नागरिकांचं पालिकेसमोर ठिय्या आंदोलन। मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिक आक्रमक। मागण्या पूर्ण करण्याची मागणी। नाशिकच्या मालेगावातील प्रकरणावरून अमरावतीत शक्ती महाराज आक्रमक। आरोपीला 1 महिना शिक्षा न झाल्यास मालेगावमध्ये आंदोलन करू असा इशारा। मुंबईतील माजी फुटबॉलपटूचा मृतदेह पालघर तालुक्यातील मेंढवन खिंडीतील जंगलात सापडला। सागर सोरटी असं खेळाडूचं नाव। मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ। पुण्याच्या शिरूर तालुक्यात चोरीच्या घटना। शेतकऱ्यात चिंतेचं वातावरण। सविंदणे परिसरातील रोहित्र चोरीला। रत्नागिरी जवळच्या वाटे समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश। स्थानिकांनी या दोघांना वाचवलं। बुडणारे दोघे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी। पाण्यात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना।